नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 21 ऑगस्ट 2025। आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार समजला जाणाऱ्या आळेफाट्या गाई बाजारामध्ये। त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांच्या गाया, व्यापारी बांधवांच्या गाया। यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव, व्यापारी बांधव या बाजारामध्ये गाया खरेदी विक्रीसाठी येत असतात आणि आपण सातत्यानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा बाजार दर गुरुवारी दाखवत असतो आणि आपला प्रतिसाद देखील मला अतिशय चांगला भेटत आहे। मी सर्व व्ह्यूअरचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी गायांचे आळेफाटा गाई बाजारामध्ये। पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे। शेतकरी बांधवांची गाई आहे। मामा आपल्याली गाई काही हो कोणत्या जातीची आहे? प्युअर एचएफ का? खाली झालेली का खाली व्हायला? नाही नाही पराठी हा 10 लिटर दूध आहे। 10 लिटर दूध आहे। काय किंमत सांगितली मामा? 17,000। किती वंदा आहे ती? तिसऱ्यांदा। किती सांगितली? 17। कितीपर्यंत मागणी झाली? 12, 12.5, 13। 12-13। आणि ही काढली ही जी गाई 5.5 महिन्याची गाभण आहे। 5.5 महिन्याची गाभण गाई ही का? किती वंदा आहे गाभण? दुसऱ्यांदा गाभण आहे। हिची काय किंमत सांगितली मामा? 30। कितीपर्यंत मागितले? 23-24 पर्यंत। 23-24। पहिले त्याला किती दूध दिलं हिने? 16 लिटर। फायनल किती द्यायच्यात? 26,000 द्यायची। ही 26ला द्यायची फायनल ही गाई। तुमचं नाव नंबर सांगा ना मामा? रामकृष्ण करंजकर। हां कुठले तुम्ही? नांदूर खंदुरबाचे। आणि मोबाईल नंबर? 9657 89 1941। 9657 89 1941। 89 1941। ओके। पाहू शकता आपण शेतकरी बांधवांच्या गाय चांगल्या गाय घरगुती गाय आहे। कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क अवश्य करा। व्यापारी बांधवांची गाई आहे। दादा कोणत्या जातीची गाई? एचएफ आहे का? एचएफ आहे का? एचएफ आहे का जर्सी? काय किंमत सांगितली या गायची? 65,000। कितीपर्यंत मागणी झाली? 55-56। फायनल किती द्यायची गाई? 61,000। परत एकदा आपण गाई पाहू। मामा इकडे वा, या तिकडे घ्या गाई, पुढे घ्या। किती वंदा म्हटले? तिसऱ्यांदा। मागच्या हाताला किती दूध दिले? 22-23 लिटर। मोजून घ्यायचं ना? हा बरं मोजून घ्यायचं। 25 लिटरची गॅरंटी। 25 लिटरची गॅरंटी द्या ना। आणि किंमत काय म्हटले फायनल? 61। तुमचा नाव नंबर सांगा बरं? 98 60 17 17 46 अमित शेख। 98 60 17 17 46। आणि ही दुसरी गाई आहे ही बी खाली व्हायला? ही पण खाली व्हायला गाई। हिची काय किंमत सांगितली? हिची फक्त 50,000। 50। कितीपर्यंत मागणी झाली? ही झाली 40,000 ची मागणी। 40,000। फायनल किती द्यायची गाय? 45,000 रुपये द्यायची। किती वंदा आहे? तिसऱ्यांदाच आहे ना? किती टाइम आहे? 8 दिवस बाकी। 8 दिवस बाकी। किती दूध देईन? 18-19 लिटर देईन ना? ओके। मोबाईल नंबर आपण घेतलेल्या व्हिडिओमध्ये। चांगले व्यापारी आहे, कोणाला घ्यायचे असं गाय तर संपर्क करा। ही शेतकरी बांधवांची गाई आहे। शेतकरी गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई आहे। बघूया तर मामा गाई पुढे घेऊन चाललेत, आपण त्यांच्या मागे चाललोय। आता बघा चांगली गाई आहे बरं का, प्युअर। कोणत्या जातीची मामा? एचएफ मध्ये जर्सी। व्यवहार चाललाय लाईव्ह स्वरूपात पाहू शकता। कितीला मागितली? 55ला। तुमचं काय म्हणणं आहे? 65। किती वेळा खाली व्हायला? तिसऱ्यांदा आहे। मागच्या हाताला किती दूध दिलं? 23 लिटर दूध देते मोजून। यावेळेस किती दिन? यावेळेस किती दिन? 24-25 लिटर 24-25 लिटर दिन। आपली घरगुती गाई ना? पहिल्यापासून का?
पहिल्यापासून आपल्याकडे का? पहिल्यापासून आपलं. पहिल्यापासून आपल्याकडे. तुमचं नाव आणि नंबर सांगा. दत्ता बडेकर कुठले? लोणी दामणीचे. नंबर 9960 9060 87 14 45. 87 14 45. कितीपर्यंत द्यायची म्हटले? 65 ला द्यायची. 65. कितीपर्यंत मागणी झाली? 55 ला तुम्ही मागताय. मामा थोडी हे करून घेऊन टाका ना काही. त्यांच्या म्हणण्यानुसार घेऊन टाका. ही सर कितीला दिली? व्यवहार चालू आहे. व्यवहार चालू आहे. नाही दिली. तुमचं फायनल किती म्हणणे? 65 सांगितलं ना. 65 सांगितले. 55 म्हणतात. 56 म्हणतात आता. काय नाही होत ना? 65 ला देणार. आपली घरगुती गाई आहे ना? घरगुती 25 लिटर गायला दूध आहे. 25 लिटर मधून दूध घ्यायचं. बघा पाहू शकता. तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. एकदम प्युअर चांगल्या क्वालिटीची गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. 57 रुपये 64,000 म्हणतात की 57,000 म्हणतात व्यापारी. तुम्ही पण पोटवाले आम्ही पण पोटवाले. आम्हाला खर्च पाणी द्या मन मोकळे बोला. 57 द्या मारा. नाही ना द्या बोला. बोललो द्या तुम्ही मन मोकळे नका देऊ काढा आता काय. 62 ला नाही. द्या खर्च पाणी मला द्या मन मोकळे. आम्हाला पण इथं गाडी भाडं आहे ना. नाही बरं आम्हाला पण इथं आणायला गाडी भाडं आहे ना. बोला मारा मन मोकळे मारा. आपण गाई पाहू शकता. 57,000 पर्यंत त्यांनी मागितली. ते 62,000 रुपये शेतकरी बांधव म्हणतायत. व्यापारी 57,000 पर्यंत मागतायत. हे पाहू शकता आपण शेतकरी बांधवांची गाई आहे. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. मामा आपल्याला गाई का? हो. किती वेळा खाली व्हायला? दुसऱ्यांदा. मागच्या वेळेस काय दूध दिलं? किती दूध दिलं मागच्या वेळेस? 18-20. या वेळेस किती दिलं अंदाजे? किती टाइम आहे खाली व्हायला? 25 दिवस. काय किंमत सांगितली? 65. कितीपर्यंत मागितली? 40 पर्यंत. किती पर्यंत द्यायची मामा? गिराईक आहे का काय? तेवढा आहे. 65 ला मागितलेली. नाही आपला किंमत 65 आहे. 40,000 पर्यंत मागितलेली. तुमचं नाव नंबर सांगा ना मामा. नाव नंबर सांगा. हा गाई बघा. व्यापारी बांधव गाई बघतात. ते शेतकऱ्याची गाई आहे. चांगली गाई आहे. शेतकरी मामा नाव नंबर सांगा ना तुमचा. संतोष चंदू शिवलकर. संतोष चंदू शिवलकर. कुठले? किवळे तालुका खेडचे जिल्हा पुणे. आणि कितीपर्यंत द्यायचे अंदाजे? अंदाजे कितीपर्यंत द्यायचे? मागितल्याशिवाय मागे 40 पर्यंत मागत आहेत. 65 म्हणणं आहे तुमचं. नाही कमी करू त्याच्यातून कमी करू. हा नंबर सांगा बरं. 91 12 12 44 45 65 74. शेतकरी बांधवांची गाई आहे. प्युअर गाई आहे. चांगली गाई आहे. कोणती जातीची आहे? प्युअर एचएफ आहे. 65,000 रुपये म्हणतात. त्याच्यात कमी जास्त होतील. कोणाला घ्यायचे असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आपण घेतलेला आहे. त्याच्यावर संपर्क अवश्य करा. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. बाबा आपल्यावाली गाई का? कोणत्या जातीची बाबा ही गाई? जात कोणती? जर्सी. काय किंमत सांगितली? 15,000. कितीपर्यंत मागितली? 12-13 पर्यंत मागितली. कितीपर्यंत द्यायची फायनल? 15 घ्यायची.
कितीला झाला व्यवहार बाबा? हां 14ला झाला ना. ओके. किती वेळ त्याची? 5व्यांदा आहे ना. चालतं. 14,000ला व्यवहार झाला आहे. आमचे फोटो सगळ्या शेतकरी ना, ही शेतकरी बांधवांची कालवडी आपण पाहू शकता. चांगली कालवडी, ताजी आहे एकदम. दादा आपल्यावाली ना कालवड खाली व्हायला का काय? 20 दिवस टाईम आहे. कोणती आहे जात? याच्या पे ना प्युअर. काय किंमत सांगितली आहे कालवडीची? 50,000. कितीपर्यंत मागणी झाली? 35 पर्यंत मागितलंय. फायनल कितीला द्यायची दादा? ही 45 आली पाहिजे. चांगली कालवडी तयार. 25 दिवस टाईम आहे. पहिला रुई. दादा कुठले तुम्ही? निमगाव, आपले जुन्नर तालुक्यातले. तुमचं नाव नंबर सांगा ना. 9960 4830 73 आपण पाहू शकता. शेतकरी दादाची कालवडी. 25 दिवस टाईम आहे खाली व्हायला. पहिला रुई. कोणाला घ्यायची असेल अवश्य संपर्क करा. घरगुती कालवडी, चांगली कालवडी. शेतकरी बांधवांची कालवडी ही पण. दादा आपल्यावाली कालवड किती महिन्याची आहे? वर्ष झालेली आहे. काय किंमत सांगली कालवडीची? 10,000. कितीपर्यंत मागणी झाली दादा? 5. फायनल कितीला द्यायची? 7. तुमचं नाव नंबर सांगा ना. रोहन हुलवले. कुठले? ब्राह्मणवाडा. नंबर? 74 48 04 00 31. काय काढायचे? ठीक आहे, आपण पाहू शकतो. दादा आपल्यावाली काय आहे? घेतली का? शेतकरी का तुम्ही? व्यापारी? शेतकरी ना. कुठले तुम्ही? चिंचवली. काशीत आहे का तुम्ही? मी पण काशीत आहे. किती रुपयाला घेतली? 20,000. पाराठी ना. दुधासाठी घरगुतीसाठी आपलं घरगुती वापरायला, दूध खायला. चांगली. कितव्यांदा आहे खाली व्हायला? काय तिसऱ्यांदा आहे ना. पाराठी हा ना. दुधासाठी घेतली. 20,000ला घेतली ना. हा पाहू शकता. 20,000ला व्यवहार झाला आहे. ही गाई पाहू शकता. चांगली गाई आहे. एक काशीत म्हणून आहेत आमचे चिंचवली शेत, त्यांनी गाय घेतली. $20,000ला व्यवहार झाला आहे. तिसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे. हे व्यापारी बांधवांची गाई आहे. पाहू शकता आपण. हे दादा आपल्यावाली ना. कोणती? याच्या पे का? खाली व्हायला किती वांदा आहे? आता तिसऱ्यांदा. मागच्या त्याला काय दूध दिलं? किती? 20 लिटर मोजून ना. काय किंमत सांगितली? 75,000 सांगायला आहे. कितीपर्यंत मागणी झाली? 60 पर्यंत झाली. 60 पर्यंत मागणी झाली म्हणतोय. 75 सांगतोय. फायनल किती द्यायची गाई? तरी अंदाजे बुवा 65 पर्यंत द्यायचं तुझं म्हणणं आहे. आणि गायला बाजार वाढले का नाही आता? जेमतेम तेवढेच आहे ना. अजून काय वाढत नाही आहे ना. तुझं नाव नंबर सांग ना. माझं नाव नंबर 770983 770983 5832. पाहू शकता. व्यापारी बांधवांची गाई आहे. तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. ही व्यापारी दादांची गाई आहे. आपण पाहू शकता.
व्यापारी बांधवांची गाई आहे. हो आपल्यावाली ना दादा याच्या पे ना प्युअर प्युअर याच्या पे कितव्यांदा खाली व्हायला चौथ्यांदा आहे. मागच्या हाताला किती दूध दिले अंदाजे मालकाने 18 पिळली 18 मोजून काय किंमत सांगितली दादा सांगायला 45 सांग 45 सांगितले. कितीपर्यंत मागणी झाली 30 पर्यंत मागत आहेत. फायनल ही गाय कितीला द्यायची 40,000. तुमचं नाव नंबर सांगा ना. माझं नाव रफिक उस्मान शेख मी राहायला उतरला आहे. माझा मोबाईल नंबर आहे 98 959 486. 98 959 486. हे प्रसिद्ध व्यापारी आहेत आपल्याला सातत्यानं आळेफाटा गाई बाजारात हे भेटत असतात. आणि माल शॉर्टेज झालाय माल शॉर्टेज माल शॉर्टेज आहे आणि गिराईक सुद्धा आज जरा कमीच आहे. गिराईक कमी आहे. गिराईक कमी असल्यामुळे व्यापारी पण जास्त डिरिंग करत नाही चांगला माल घ्यायला. हा म्हणजे आवक जावकचं प्रमाण कमी झालंय. हा माल कमी असल्यामुळे व्यापारी कमी यायला कमी आला. दादा पाऊस चांगल्या पद्धतीने झालाय. पाऊस झालेला आहे. पावसाचं सगळं प्रमाण चांगलं आहे. पण माल कमी आलेला आहे. बाजारात कमी येतोय त्याच्यामुळे अजून काय बाजार वाढले नाही. बाजार वाढणार नाही वाढतीच राहणार आहे असं वाटतंय जरा. असा अंदाजे आणि प्युअर माल येतच नाही. चांगला माल बाजारात येतच नाही. चांगला माल मानावत्या पटीत येत नाही. हलका क्वालिटीचा माल येतोय. आपल्या आज किती गाया विक्रीसाठी होत्या माझ्याकडे 10 सगळ्या विकल्या नाही राहिल्यात नाही. 4-5 गाया राहिल्या. 4-5 विकल्या गेल्यात. म्हणजे जी शेतकऱ्यांकडून इकडून तिकडून जी व्यवहार व्हायला पाहिजे मागणी व्हायला पाहिजे होत नाही. व्यापाऱ्यांना दिल्या व्यापाऱ्यांना दिल्या. शेतकरी बांधव शेतकरी गिराईक बघा ना बाजारात कमी आहे. म्हणजे सध्या शेतकरी गिराईक कमी. शेतकरी मालच घेत नाही आता सध्या शेतकरी माल घेत नाही. व्यापाऱ्यामध्ये चालू आहे. व्यापारी लांबचे व्यापारी येतात कर्नाटक हैदराबाद म्हणून हे चाललेलं आहे. लांबच्या व्यापाऱ्यामुळे चालू आहे. धन्यवाद. ही गाई आहे पाहू शकता आपण. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. गाईची सर्व माहिती त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. व्यापारी बांधवाची गाई आपल्यावाली का कोणची चायचा सम्राट तिकडे आहे का त्याच्या आईला हे समीर भाऊच्या काय आहेत आज बार का या व्यापारी समीर भाऊ. समीरच्या काय आहे समीर प्रसिद्ध व्यापारी समीर गायांचा प्रसिद्ध व्यापारी. तिकडली गाई ही गाई ती खाली व्हायलाय का दोन्ही खाली व्हायलाय. 1 मिनिट. ही जी गाई आहे ही गाई हिची काय किंमत सांगितली समीर भाऊ? 60,000 रुपये सांगायलाय. आणि द्यायचे तुम्ही बोलायचं ना आम्ही द्यायची. असं का? कितव्यांदा खाली व्हायला? दुसऱ्यांदा आहे. कितीपर्यंत मागणी झाली दादा? 55,000 पर्यंत मागणी झाली. फायनल 60 ला द्यायची ना. मागच्या हाताला किती दूध दिलंय? 20 लिटर मोजून का? ठीक आहे 20 प्लस. आणि ही जी इकडली गाई आहे ही पहिला रुई का? 4 दात. पहिला दात दाखवते का? दात दाखवतो नाही ती जरा. हा पहिला रुई. 8 दिवस टाइम आहे. 8 दिवस टाइम आहे. हिची काय किंमत सांगितली रे? सांगायला 75 आहे. 75. कितीपर्यंत मागणी झाली? 70 पर्यंत मागणी झाली. फायनल किती द्यायची? 73,000 रुपयाला. 73. तुझं नाव नंबर सांग ना समीर. माझं नाव समीर शेख. मोबाईल नंबर 7385 57 53 64. हा एक तरुण व्यापारी आहे. आपल्याला दरवेळी या बाजारात भेटत असतात. संपर्क साधा. क्वालिटीच्या काय घ्यायच्या असेल तर समीर भाऊशी संपर्क साधा. चांगला एक प्रामाणिक व्यापारी आहे. चांगल्या पद्धतीचं काम त्याचं मार्केटमध्ये आपण पाहतोय. सडमुखा आणि भांडेपडीची बोली आपल्याकडे सगळी बोली. हो. सडमुखा आणि भांडेपडी. हो. ओके धन्यवाद.